नमस्कार, मी तुळशीराम शेळके. आपण पाहत आहे महाराष्ट्र जीवन न्यूज. सध्या लातूर महापालिकेच्या निवडणुकाची रणधुमाळी सुरू आहे. या शहराच्या विकासासाठी वेगवेगळे उमेदवार वेगवेगळ्या पक्षातून उभा टाकलेले जवळपास 70 उमेदवार या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. एका पक्षाचे 70 उमेदवार आहेत आणि जवळजवळ या 18 प्रभागामधल्या उमेदवारांच्या वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही मुलाखती घेत आहोत. नेमकं त्यांचं विजन काय आहे, ते येणाऱ्या काळामध्ये कोणती कामे करणार आहेत हे जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत प्रभाग क्रमांक 2चे जे उमेदवार आहेत, सुलताना मुख्तार शेख यांचे प्रतिनिधी सोबत आहेत. काय सांगाल, आज सुलताना मुख्तार शेख या निवडणुकीच्या रिंगणात उभा टाकलेले आहेत. एक महिला म्हणून त्या महिलेसाठी कुठल्या योजना? पहिले तर मी सर्वांना नमस्कार करतो. अस्सलाम वालेकुम. आज आम्ही येणाऱ्या 15 तारखेला जी लातूर शहर महानगरपालिका निवडणूक आहे, 15 तारखेला वोटिंग आहे, त्यासाठी आम्ही आता शेवटचे 4-5 दिवस राहिलेले आहे प्रचाराचे. तर आम्ही प्रभाग 2 मधला जी शेवटचा भाग आहे, आता जिथं आपण थांबलो ती इथला जर बाजू आपण बघितलं तर प्रभाग 7 आहे आणि त्याच्या राईट साईड जर बघितलो आपण तर ती प्रभाग 2 आहे. ह्या बाँड्रीवर आपण थांबलेलो आहोत आणि इथं आपले जी मतदाता आहेत त्याच्यासाठी आम्ही इथं प्रचार करायला आलो. आता माझ्यासोबत तुम्ही बघू शकता एक 100 शेकडो कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत आणि तुम्ही जसं म्हणलो की काय योजना आणणार आहेत, तर भविष्यात 100% विजय आपलाच आहे, त्याच्यात काय नाही. निवडून तर येणारा जो आमचा पॅनल अख्खा 4चे 4 उमेदवार आमचे निवडून येणार आहेत आणि येणाऱ्या काळात भविष्यामध्ये आमची जी महिला आहेत त्यांच्यासाठी आम्ही मोफत 7 क्लास सिलाई मशीनचा जी कोर्स असते ती मोफत करणार आहोत आणि महिलासाठी उद्योग आणणार आहेत आम्ही इथं, त्याने घरी बसून ते व्यवसाय करावं. आणि दुसरं अजून म्हणलं तर आम्ही महिलासाठी जी मेहंदी डिझायनिंग क्लास असतात ती डिझायनिंग क्लास त्यांना मोफत दिवसात 4 बॅचेस आम्ही तिथं घेणार आहोत. आम्ही जागा बी निश्चित केली आहे त्यासाठी आणि 100% आम्ही ज्यावेळेस आम्ही निवडून येताल त्यावेळेस आमची जी गरजवंत महिला आहे त्यांना 100% त्याचा फायदा होणार आहे. आम्ही मोठमोठे उद्योग महिलासाठी, खास करून जी आमचा जी प्रभाग आहे ती स्लम एरिया आहे, 90% तिथं मजदुरी करणारे लोक आहेत आणि आम्ही जी आमची जी माय बहीण जी असते जी घरी राहणार आहेत त्यांच्यासाठी आम्ही 100% काही ना काही तर उपाययोजना करू आणि उद्योग आणू. त्यांच्यासाठी घरी बसून त्यांनी घरी बसून काहीतरी काम करावं. महिला सक्षमीकरण हे झालं, पण महिला सुरक्षिततेसाठी काय उपाययोजना करणार आहात? मी पहिल्यांदा निवडून आल्यावर पहिले जी आमची जी मेन चौक आहे त्यावर मी CCTV फुटेज लावणार. CCTV मोठमोठे 3D कॅमेरे तिथं लावणार मी, म्हणजे ज्याची रेंज 500 मीटरपर्यंत. सुरक्षित हां, हे काय छेडखानी होणार नाही. आता जी प्रभागात रात्री जी होते तिथं काय बी गोष्टी होते, हां, त्या गोष्टी दुर्लक्ष होतील CCTV लावल्यामुळे. पहिलं माझं लक्ष तीच आहे. मी ज्यावेळेस निवडून येईल पहिले CCTV फुटेज, CCTV कॅमेरे मी प्रत्येक चौकात, एक मिनार चौकात, पुढं करपा सदनला, बरकतनगरपाशी, लिज्जत पापड कारखानापाशी, प्रत्येक चौकात मी मोठमोठे कॅमेरे लावणार आहेत जेणेकरून तिथे गुन्हेगारी होणार नाही आणि काय अशी घटना घडणार नाही. माझ्यासोबत अजून काही मतदार आहेत, कार्यकर्ते आहेत. या पुढे या. काय सांगाल अजरभाई, प्रभागामध्ये कसा प्रतिसाद आहे यांना? आमिर भाईला 100% प्रतिसाद फुल आहे. त्यांच्यासोबत पूर्ण पॅनलला प्रतिसाद आहे. लातूरमध्ये जेवढे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत 70 पैकी 70 नगरसेवक येतील. आम्हाला असं वाटतंय की ह्यावेळेस राष्ट्रवादीचा झेंडा फडकल काय की, आणि 60 उमेदवार जे उमेदवार आहेत 60-70 जे आहेत ते होईल. आणि आमच्या प्रभागामध्ये आमिर भैयाचं काम जेवढं सांगाल तेवढं प्रभागात काम जास्त आहे. जेवढी आम्ही आमिर भैयाची ही प्रशंसा करू शकतो तेवढं मी तुम्हाला सांगू शकत नाही. आमिर भैया आमच्या वार्डात 1 नंबरहून समजावून जास्त लीडनं निवडून येणार आहेत. कामं चांगले करतात. नंबर 1 कामं चांगलं. आमिर भैयाचे आतापर्यंत रक्तनिदान सेवा आणि महिलांना शिलाई मशीन वाटप झाली आणि आम्हाला जेव्हा कधी आम्हाला जरूरत पडली तर आमिर भैया अर्ध्या रात्री आलेले आहेत आणि इथून पुढे सुद्धा आमिर भैया येणार आहेत याची आम्हाला पूर्ण 100% खात्री आहे. काय सांगाल, निवडून येतील का? निवडून 100% येते आमिर भैयाचं खूप चांगलं काम आहे. वार्ड क्रमांक 2 मधून मागे जी पाऊस आला होता घरोघरी जाऊन मदत केले, राशन दिले, गोरगरिबाला मदत केले. एक निर्व्यसनी आणि निस्वार्थी नेता म्हणून आमिर भैयाकडे बघितलं जातं असे म्हणतात. आमिर शेखचं कार्य चांगलं आहे. आमिर शेखचं सामाजिक कार्यामध्ये चांगलं योगदान आहे. त्यामुळं आमिर शेखचा जो काही कॅन्डिडेट आहे त्यांची आई सुलताना मुख्तार शेख यांना आम्ही निवडून देण्याचा निर्धार केला आहे.
असंही प्रभाग क्रमांक 2 मधल्या उमेदवाराच्या पाठीमागं असणाऱ्या मतदारांचं म्हणणं आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये नेमकं हे मतदार कोणाच्या पाठीशी राहत आहेत हे मात्र पाहावं लागणार आहे. परंतु तुमचं मत काय आहे हे तुम्ही कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट खयूम शेखसह मी तुळशीराम शेळके, महाराष्ट्र जीवन न्यूज, प्रभाग 2, लातूर.